नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक पंकज जगताप. ऑनलाईन लेक्चरच्या या सिरीजमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण AS14 अकाउंटिंग स्टँडर्ड 14 अकाउंटिंग फॉर अमलगमिशन यावर MCQची प्रॅक्टिस केली होती. तरी ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर मिस केले त्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर जरूर अटेंड करावं. आजच्या लेक्चरमध्ये आपण MCQ ऑन अकाउंटिंग स्टँडर्डच्यावर MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यामध्ये मिक्स स्वरूपातील MCQ असणार आहेत. आत्तापर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण ट्रू फॉल्स असतील, बहुपर्यायी प्रश्न असतील अशा स्वरूपातल्या MCQची प्रॅक्टिस केली होती. आजच्या लेक्चरमध्ये आपण थोड्या वेगळ्या स्वरूपातील MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली टाईप असणार आहे की तुम्हाला क्वेश्चन दिलेला असेल आणि त्याच्यामध्ये रिकामी जागा असेल आणि ती रिकामी जागा आपल्याला भरायची आहे, त्यासाठी पर्याय वगैरे दिलेला नसणार आहे. त्यानंतरनं ट्रू आणि फॉल्स स्वरूपातील जे आपले रेग्युलर आहेत त्या स्वरूपातील MCQ आणि त्यानंतर बहुपर्यायी स्वरूपातली MCQ अशा 3 टाईपच्या MCQची प्रॅक्टिस आजच्या लेक्चरमध्ये आपण करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया न घालवता MCQच्या प्रॅक्टिसला सुरुवात करूयात. फिल इन द ब्लँक्स. क्वेश्चन नंबर 1 स्क्रीनवर आहे आपल्या. डॅश डॅश सजेट्स रूल्स अँड क्रायटेरिया ऑफ अकाउंटिंग मेजरमेंट. अकाउंटिंग डॅश डॅश सजेस्ट रूल्स अँड क्रायटेरिया ऑफ अकाउंटिंग मेजरमेंट. कोण आपल्याला रूल्स अँड क्रायटेरिया अकाउंटिंग मेजरमेंटच्या बद्दल सजेस्ट करतं? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे अकाउंटिंग स्टँडर्ड. अकाउंटिंग स्टँडर्ड आपल्याला सजेस्ट करतात रूल्स अँड क्रायटेरिया ऑफ अकाउंटिंग मेजरमेंट. फॉर एक्झाम्पल आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये बघितलं अकाउंटिंग स्टँडर्ड 14, अकाउंटिंग स्टँडर्ड 21. हे जे अकाउंटिंग स्टँडर्ड आहेत हे काय करतात, आपल्याला हे गायडन्स करतात अकाउंटिंग करण्यासाठी. अकाउंटिंग स्टँडर्ड इश्यू कोण करतं? ICAI इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया अकाउंटिंग स्टँडर्ड इश्यू करतं आणि ते अकाउंटिंग स्टँडर्डमध्ये आपल्याला गायडन्स केलेलं असतं की त्या स्पेसिफिक टॉपिकच्या बद्दल. फॉर एक्झाम्पल AS10 असेल, प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट किंवा फिक्स ॲसेटच्या संदर्भात अकाउंटिंग कशी करायची, मग आपण AS10चा मार्गदर्शन घेतो आणि AS10च्या मार्गदर्शनानुसार आपण अकाउंटिंग करतो फिक्स ॲसेटची. त्यानंतर फॉर एक्झाम्पल असेल AS14 अकाउंटिंग फॉर अमलगमिशन. मग सपोज आपल्यासमोर अमलगमिशनची केस आहे आणि त्या टायमाला आपल्याला अकाउंटिंग करायचं आहे, तर त्या टायमाला आपण AS14 अकाउंटिंग स्टँडर्ड 14चं मार्गदर्शन घेतो आणि त्याचं अकाउंटिंग करतो. त्यामुळं क्वेश्चन नंबर 1चं बरोबर उत्तर आहे अकाउंटिंग स्टँडर्ड. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 2. अ डॅश डॅश इज अ कंडिशन or situation the ultimate outcome of which gain or loss will be known or determined only on the occurrence of one or more uncertain future event. जर असे क्वेश्चन मोठे असले 2-3 लाईनीचे तर अजिबात घाबरून जायची गरज नाही. आपल्याला काय करायचं आहे, त्यावेळेस क्वेश्चन छोट्या छोट्या पार्टमध्ये तोडायचं आहे, क्वेश्चन समजून घ्यायचं आहे आणि मग त्याचं आन्सर करायचं आहे. तर परत एकदा क्वेश्चन वाचूया आपण. अ डॅश डॅश इज अ कंडिशन ऑर सिच्युएशन. अशी कोणती कंडिशन आहे किंवा सिच्युएशन आहे द अल्टिमेट आउटकम ऑफ विच गेन ऑर लॉस विल नोन ऑर डिटरमाइन ओनली ऑन द अकरन्स ऑफ वन ऑर मोर सर्टन अनसर्टन फ्युचर इव्हेंट. अशी कोणती कंडिशन आहे जे गेन ऑर लॉस होतो फ्युचरमधल्या अनसर्टन इव्हेंटच्या बद्दल, तर त्याला आपण अकाउंटिंगमध्ये म्हणतो कॉन्टिंजन्सी. कॉन्टिंजन्सी इव्हेंट आहेत की जे भविष्याच्या मधली अनसर्टनिटी इव्हेंट असतात की ज्याला आपण अकाउंटिंग म्हणतो कॉन्टिंजन्सी. आलं लक्षात? एक सिंपल उदाहरण देतो, तुम्हाला लगेच समजून जाईल. सपोज आपली कंपनी आणि आपल्या कंपनीमध्ये आपण एक जमीन खरेदी केलेली. आपल्याकडे आपली स्वतःची कंपनी आहे, आपण जमीन खरेदी केली आणि जमीन खरेदी केल्यानंतरनं आपल्याला कळलं की तिथं फ्रॉड झाला आहे आणि त्याच्याबद्दल आपण कोर्टामध्ये केस टाकलेली. आता कोर्टामध्ये केस टाकल्यानंतरनं कोर्टामध्ये भविष्यात काय होईल, आपल्या बाजूने निकाल लागेल किंवा आपल्या विरुद्ध जाईल, ते आपल्याला आत्ताच सांगता येणार आहे का? तर नाही, आपल्याला भविष्याचा आत्ताच सांगता येणार आहे. मग तो कसला इव्हेंट आहे? तो कॉन्टिंजंट इव्हेंट. भविष्यामध्ये आपल्याला गेन होईल किंवा लॉस होईल, भविष्यामध्ये काय होईल ते आत्ता आपल्याला सांगता येणार नाही. आलं लक्षात? तर त्याला म्हणतो आपण कॉन्टिंजन्सी. त्यामुळं क्वेश्चन नंबर 2चं आन्सर आहे कॉन्टिंजन्सी. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 3. डॅश डॅश इज फॉर नेट प्रॉफिट ऑर लॉस फॉर द पिरियड प्रायर पिरियड आयटम अँड चेंजेस अकाउंटिंग पॉलिसी. एकदम सिंपल क्वेश्चन आहे
या क्वेश्चनचं राईट आन्सर आहे AS 5. अकाउंटिंग स्टँडर्ड 5चंच हे नाव आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड 5चं नाव काय? नेट प्रॉफिट ऑर लॉस फॉर द पिरियड, प्रायर पिरियड आयटम अँड चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसी. त्यामुळं क्वेश्चन नंबर 3चं राईट आन्सर आहे AS 5 अकाउंटिंग स्टँडर्ड 5th. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. डॅश डॅश आर इन्कम ऑर एक्सपेन्सेस दॅट अराइज फ्रॉम इव्हेंट ऑर ट्रान्झॅक्शन दॅट क्लिअरली डिस्टिंक्ट फ्रॉम ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटी ऑफ द एंटरप्राइजेस अँड देअरफॉर अँड नॉट एक्सपेक्टेड टू रेकर फ्रिक्वेंटली ऑर रेग्युलरली. ठीक आहे, मोठा क्वेश्चन आहे. काय करणार आपण? पार्टमध्ये वाटणार. परत एकदा क्वेश्चन वाटूया. डॅश डॅश आर इन्कम ऑर एक्सपेन्सेस, असे कोणते इन्कम ऑर एक्सपेन्सेस अराइज फ्रॉम इव्हेंट ऑर ट्रान्झॅक्शन दॅट क्लिअरली डिस्टिंक्ट फ्रॉम ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटी. ते क्लिअरली डिस्टिंक्ट आहेत फ्रॉम ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटी. म्हणजे काय? ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटी ते नाही आहेत. मग असे कोणते इव्हेंट आहेत, असे कोणते इन्कम ऑर एक्सपेन्सेस आहेत की जे ऑर्डिनरी नाही आहेत? एकदम सिम्पल, जे ऑर्डिनरी नाहीत मग ते कोणते असणार आहेत? एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम्स. आलं लक्षात? क्वेश्चन आपण आन्सर क्वेश्चनमध्ये पुट करूया आणि परत एकदा वाचूयात. एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम्स आर इन्कम ऑर एक्सपेन्सेस दॅट अराइज फ्रॉम इव्हेंट ऑर ट्रान्झॅक्शन दॅट क्लिअरली डिस्टिंक्स फ्रॉम द ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटी ऑफ द एंटरप्राइजेस अँड देअरफॉर अँड नॉट एक्सपेक्टेड टू रिकर फ्रिक्वेंटली ऑर रेग्युलरली. समजलं? आलं लक्षात? आता डिफरन्स बघून घेऊया आपण एकदा. ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटी आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटी म्हणजे काय असतं? ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल आपली कंपनी आणि आपल्या कंपनीमध्ये कुठलीही कंपनी असेल तर त्यांचं मेन उद्देश काय असतं? प्रोडक्ट बनवणं आणि ते विकणं. मग ती प्रोसेस काय असते? रॉ मटेरियल खरेदी करणं, मग ते कंपनीमध्ये आणणं, त्याच्यावर प्रोसेस करणं, प्रोसेस केल्यानंतरनं फिनिश गुड्स तयार करणं आणि ते फिनिश गुड्स मार्केटमध्ये विकणं. ही झाली नॉर्मल ॲक्टिव्हिटी, ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटी. ह्यातनं काय करतो आपण? पैसे कमवतो, ह्यातनं आपण रेव्हेन्यू कमवतो. पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल एखादं आपण जमिनीचा व्यवहार केला, ट्रान्झॅक्शन केलं, आपण जमिनीचं एखादं ट्रान्झॅक्शन केलं आणि त्यातनं आपल्याला कमिशन मिळालं, त्यातनं आपल्याला पैसे मिळाले. आपलं व्यवहार, आपलं काम, आपला जो बिझनेस आहे तो जमिनीचा व्यवहार करणं नाही आहे. आपला बिझनेस काय आहे की कंपनीचा बिझनेस काय आपल्या की नॉर्मली रॉ मटेरियल आणणं, त्याच्यावर प्रोडक्शन, त्याच्यावर काम करणं आणि ते मार्केटमध्ये विकणं, त्यातनं आपलं प्रॉफिट कमवणं, हे आपलं ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटी. पण एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटी म्हणजे काय? जी आपली नॉर्मल ॲक्टिव्हिटी नाही, आपलं कंपनीचं काम नाही की जमिनीचे व्यवहार करणं, पण तरी पण आपण ते केलं आणि त्यातनं काय झालं? आपल्याला इन्कम मिळालं म्हणजे ते आपलंच इन्कम आहे, ते आपलं इन्कम आहे. पण ते कसलं इन्कम आहे? एक्स्ट्रा ऑर्डिनरी इन्कम आहे. ते आपलं ऑर्डिनरी किंवा नॉर्मल इन्कम नाही. आलं लक्षात? हा फरक समजून घ्या ऑर्डिनरी इन्कम ॲक्टिव्हिटी आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी ॲक्टिव्हिटीमधला. ओके, तर यामुळं क्वेश्चन नंबर 4चं राईट आन्सर आहे एक्स्ट्रा ऑर्डिनरी आयटम्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 5th. पोस्ट ॲक्विजिशन प्रॉफिट इज ऑल्सो नोन ॲज. पोस्ट ॲक्विजिशन प्रॉफिट एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. प्री इनकॉर्पोरेशन टॉपिकमध्ये आपण बघितलं होतं. आपण रजिस्ट्रेशनची डेट, रजिस्ट्रेशनच्या डेटच्या आधीचा पिरियड त्याला म्हणतो आपण प्री इनकॉर्पोरेशन, आणि एकदा कंपनी रजिस्टर झाल्यानंतरच्या पिरियडला आपण म्हणतो पोस्ट ॲक्विजिशन पिरियड. मग पोस्ट ॲक्विजिशनमध्ये जो प्रॉफिट येतोय त्या प्रॉफिटला आपण काय म्हणतो? रेव्हेन्यू प्रॉफिट. आलं लक्षात? तो आपला कसला आहे? रेव्हेन्यू प्रॉफिट. आणि रजिस्ट्रेशनच्या आधीकडचा पिरियड आहे, ज्या टायमाला रजिस्ट्रेशन कंपनी झालेली नाही त्या टायमामध्ये पण आपण व्यवहार करतोय, ट्रान्झॅक्शन करतोय, आणि ट्रान्झॅक्शन केल्यानंतर आपल्याला इन्कम होते, त्या इन्कमला काय म्हणतो आपण? कॅपिटल प्रॉफिट. आलं लक्षात? क्वेश्चनमध्ये काय विचारलं होतं? पोस्ट ॲक्विजिशन प्रॉफिट इज ऑल्सो नोन ॲज. पोस्ट ॲक्विजिशन प्रॉफिटला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात रेव्हेन्यू प्रॉफिट. आलं लक्षात? पोस्टला म्हणतात रेव्हेन्यू प्रॉफिट आणि प्रीला काय म्हणतात? कॅपिटल प्रॉफिट. दोन कन्सेप्ट आत्ता आपण या क्वेश्चनच्या सोबत बघितलेले आहेत. त्यामुळं क्वेश्चन नंबर 5चं आन्सर आहे रेव्हेन्यू प्रॉफिट. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 6. AS डॅश डॅश स्टँड्स फॉर कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट. कोणतं AS आहे जे कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंटच्या विषयी आपल्याला मार्गदर्शन करतं? एकदम सिम्पल. या प्रश्नाचं राईट आन्सर आहे AS 21. अकाउंटिंग स्टँडर्ड 21 आहे जे आपल्याला कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंटच्या बद्दल मार्गदर्शन करतं. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. तुमच्या सगळ्यात आवडीचा प्रश्न, ट्रू ऑर फॉल्स. आपल्याला स्क्रीनवर एक सेंटेन्स दिसणार आहे,
ते सेंटेन्स आपल्याला सांगायचं बरोबर आहे का चूक आहे. त्यातला क्वेश्चन नंबर 1 आहे, द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ AS2 इज अकाउंटिंग फॉर इन्व्हेंटरीज. AS2 अकाउंटिंग 2 जे आहे AS2 ते अकाउंटिंग फॉर इन्व्हेंटरीजसाठी आहे का? तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे यस, ट्रू, बरोबर. AS2 जे आहे ते आपल्याला अकाउंटिंग फॉर इन्व्हेंटरीच्या विषयी मार्गदर्शन करते. त्यामुळे क्वेश्चन 1चं राईट आन्सर आहे ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 2, AS6 डील्स विथ रेव्हेन्यू रेकग्नायझेशन. AS6 जे आहे ते रेव्हेन्यू रेकग्नायझेशनच्या विषयी आपल्याला मार्गदर्शन करतं का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे फॉल्स. AS6 जे आहे ते आपल्याला डेप्रिसिएशनच्या विषयी मार्गदर्शन करतं, नाही की रेव्हेन्यू रेकग्निशनच्या बद्दल. स्क्रीनवरच्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे, AS6 रेव्हेन्यू रेकग्निशनच्या विषयी AS6 मार्गदर्शन करत नाही. AS6 आपल्याला मार्गदर्शन करतं डेप्रिसिएशनच्या विषयी. त्यामुळं क्वेश्चन नंबर 2चं बरोबर उत्तर आहे फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 3, कॉन्टिंजंट गेन शुड बी रेकग्नाइज इन फायनान्शियल स्टेटमेंट. आत्ताच आपण कॉन्टिंजंट म्हणजे काय समजून घेतलं होतं. कॉन्टिंजंट म्हणजे भविष्यात होणाऱ्या गोष्टी, आणि या ठिकाणी स्क्रीनवर जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, कॉन्टिंजंट गेन शुड बी रेकग्नाइज इन फायनान्शियल स्टेटमेंट. फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये म्हणजेच आपल्या प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट असेल त्याच्यामध्ये भविष्यात होणारं जे गेन आहे ते आपण लिहायचं आहे का, असं आपल्याला या ठिकाणी प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं राईट आन्सर आहे फॉल्स. भविष्यातलं इन्कम आपल्याला एक अकाउंटिंग टर्म आहे की अँटिसिपेट फ्युचर लॉसेस बट डू नॉट अँटिसिपेट फ्युचर गेन. भविष्यातले जर नुकसान असतील तर ते आपण अँटिसिपेट करू शकतो, लिहू शकतो, त्याच्याविषयी अकाउंटिंग करू शकतो. पण भविष्यातले जर गेन असतील आणि ते कॉन्टिंजंट स्वरूपाचे असतील की भविष्यात होणार आहे का नाही होणार आपल्याला माहिती नाही, तर त्याचं आपल्याला अकाउंटिंगमध्ये दाखवायचं नाही की असं भविष्यात मला लॉटरी लागणार आहे म्हणून मी आत्ताच अकाउंटिंगमध्ये लिहून ठेवतो की एवढ्या पैशाची मला लॉटरी लागली. तर हे चुकीचं आहे, अकाउंटिंगमध्ये याला मान्यता नाही आहे. त्यामुळं क्वेश्चन नंबर 3चं बरोबर उत्तर आहे फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 4, AS5 अकाउंटिंग स्टँडर्ड डील्स विथ नेट प्रॉफिट और लॉस फॉर द पीरियड, प्रायर पीरियड आयटम अँड चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसी. अकाउंटिंग स्टँडर्ड 5 डील करते का ह्याच्यासोबत? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर ट्रू, यस. हेच अकाउंटिंग स्टँडर्ड 5चं नाव आहे. काय अकाउंटिंग स्टँडर्ड 5चं नाव? नेट प्रॉफिट और लॉस फॉर द पीरियड, प्रायर पीरियड आयटम्स अँड चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसी. त्यामुळं क्वेश्चन नंबर 4चं राईट आन्सर आहे ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 5, ॲन एंटरप्राइजेस होल्डिंग इन्व्हेस्टमेंट प्रॉपर्टीज शुल्ड अकाउंट फॉर देम ॲज लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. क्वेश्चनमध्ये काय सांगितलं, एक एंटरप्राइजेस आहे त्याने काय केलं, इन्व्हेस्टमेंट घेतलेली आणि ती लॉंग टर्मसाठी घेतलेली, तर त्याचं त्यांनी अकाउंटमध्ये त्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये दाखवू शकतो का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे यस, ट्रू. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट होल्ड करून ठेवलेली आहे आणि त्या इन्व्हेस्टमेंटला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणून अकाउंटिंगमध्ये दाखवू शकतो. त्यामुळं क्वेश्चन नंबर 5चं राईट आन्सर आहे ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6मध्ये काय सांगितलं आपल्याला, इन्व्हेस्टमेंट क्लासिफाईड ॲज लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट शुड बी कॅरीड इन द फायनान्शियल स्टेटमेंट ॲट कॉस्ट. जी लॉंग टर्मची इन्व्हेस्टमेंट आहे ती आपल्याला फायनान्शियल स्टेटमेंटमध्ये कॉस्टवर दाखवायची आहे. त्याची व्हॅल्यू जी आहे ती कॉस्टवर दाखवायची. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जे बिल्डिंग वगैरे असेल, लँड वगैरे असेल, जे लॉंग टर्मसाठी घेतलेली आहे, पुढच्या 5-6-10 वर्षासाठी घेतलेली, तर तिची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला जी आपली बॅलन्स शीट आहे त्याच्यामध्ये कॉस्टवर दाखवायची आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे यस, ट्रू. आपण ती मार्केट व्हॅल्यूवर दाखवत नाही कारण आपण लॉंग टर्मसाठी घेतलेली, तर लॉंग टर्मसाठी जी घेतलेली इन्व्हेस्टमेंट आहे ती आपण कॉस्टच्या व्हॅल्यूवरच अकाउंटिंग करतो आणि त्याचं बॅलन्स शीटमध्ये कॉस्टवर त्याची व्हॅल्युएशन दाखवतो. लक्षात. त्यामुळं क्वेश्चन नंबर 6चं राईट आन्सर आहे ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 7, डेप्रिसिएशन इज चार्ज ऑन लाईव्ह स्टॉक. लाईव्ह स्टॉकवर डेप्रिसिएशन चार्ज केला जातो का? डेप्रिसिएशन चालू केला जातो असं या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर सांगितलं. आता आपल्याला सांगाय बरोबर आहे का चूक आहे? तर त्याच्या पहिला आपण समजून घेऊया लाईव्ह स्टॉक म्हणजे काय असते. लाईव्ह स्टॉक म्हणजे सपोज एखादा शेतकरी, मग त्याच्यासमोर त्याच्याकडं गाई आहे, बैल आहे, म्हैस आहे, शेळ्या आहेत, कोंबड्या आहेत, हे काय त्याचा एक प्रकारचा लाईव्ह स्टॉक आहे. जसं की कंपन्यांमध्ये
प्लांट असते, मशिनरी असते, ह्याचं काय करतो आपण वापर करतो आणि त्याच्यावर डेप्रिसिएशन चार्ज करतो. मग तसंच आपण लाईव्ह स्टॉकवर डेप्रिसिएशन चार्ज करतो असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे फॉल्स. लाईव्ह स्टॉकवर डेप्रिसिएशन चार्ज करत नाही. आपण असं करतो का बैलावर डेप्रिसिएशन झालं, म्हशीवर डेप्रिसिएशन झालं, शेळ्यांवर डेप्रिसिएशन, मेंढ्यांवर डेप्रिसिएशन झालं, नाही. ती पण एक प्रकारची ॲसेट आहे, पण त्या ॲसेटवर डेप्रिसिएशन चार्ज केलं जात नाही. त्यामुळं क्वेश्चन नंबर 7चं राईट आन्सर आहे फॉल्स. आलं लक्षात? समजलं लाईव्ह स्टॉक म्हणजे काय आणि लाईव्ह स्टॉकवर डेप्रिसिएशन चार्ज होत नाही. त्यामुळे क्वेश्चन नंबर 7चं राईट आन्सर आहे फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 8. अकाउंटिंग स्टँडर्ड 10 डील्स विथ अकाउंटिंग फॉर फिक्स ॲसेट. अकाउंटिंग स्टँडर्ड 10 जे आहे ते फिक्स ॲसेटच्या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे यस, ट्रू. नंतर त्याचं नाव झालं अकाउंट प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. तर प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट पण काय फिक्सच ॲसेट आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे ट्रू, यस. अकाउंटिंग स्टँडर्ड 10 डील्स विथ फिक्स ॲसेट. क्वेश्चन नंबर 8चं राईट आन्सर आहे ट्रू. आलं लक्षात? नंतर ना आपण त्याला पुढं नाव चेंज झालं त्याचं प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट पण काय आपली ॲसेटच, फिक्स ॲसेटच आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 8चं राईट आन्सर आहे ट्रू. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 9. ॲट द टाइम ऑफ कन्सॉलिडेशन एंटर कंपनी डेब्ट्स आर नॉट टू बी कॅन्सल आउट. ज्यावेळेस कन्सॉलिडेशन होतं त्यावेळेस कंपनीमधले जे डेब्ट्स आहेत, एंटर कंपनी डेब्ट्स आहेत, ते कॅन्सल आउट होत नाहीत असं स्क्रीनवरच्या क्वेश्चनमध्ये म्हटले. तर हे बरोबर आहे का चूक आहे? तर हे चूक आहे. एंटर कंपनी कन्सॉलिडेशनच्याच टायमाला एंटर कंपनीमधलं जे डेब्ट्स आहे ते कॅन्सल आउट केलं जातं. आलं लक्षात? दोन कंपनीचं कन्सॉलिडेशन होतंय आणि एकमेकांच्या सोबतच त्यांचं डेब्ट्स आहे, तर ते दाखवणार का तिथं? नाही, ते काय करून टाकणार? कॅन्सल करून टाकणार. आणि इथं काय सांगितलं तर नॉट कॅन्सल आउट. त्यामुळे हे जे स्क्रीनवरचा क्वेश्चन आहे तो जे सेंटेन्स आहे ते फॉल्स आहे. त्यामुळे क्वेश्चन नंबर 9चं राईट आन्सर आहे फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 10. प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ फिक्स ॲसेट इज अ रेव्हेन्यू प्रॉफिट. आपण रिव्हॅल्युएशन करतो ॲसेटचं, ॲमॅल्गमेशनच्या असन, इंटरनल रिकन्स्ट्रक्शनचं असन किंवा दुसऱ्या ॲब्सॉर्प्शनची केस असेल. ज्यावेळेस आपण रिव्हॅल्युएशन करतो ॲसेटचं त्याच्यातनं आपल्याला जो प्रॉफिट होतो तो आपला रेव्हेन्यू प्रॉफिट आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे फॉल्स. तो आपला रेव्हेन्यू प्रॉफिट नाही आहे. मग तो कोणता प्रॉफिट आहे? मग तो आपला कॅपिटल प्रॉफिट आहे. आलं लक्षात? रेव्हेन्यू प्रॉफिट कॅपिटल प्रॉफिटमधला फरक समजून घ्या. रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणजे काय? आपला जो नॉर्मल ॲक्टिव्हिटी केली, ऑपरेशन नॉर्मल ॲक्टिव्हिटी बिझनेसची केलं, रॉ मटेरियल खरेदी केलं, त्याच्यावर प्रोसेस केली, ते विकलं, तो आपला रेव्हेन्यू प्रॉफिट आहे. पण हा कुठला प्रॉफिट आहे? रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट. रिव्हॅल्युएशनचं म्हणजे काय? आपण दोन कंपनी एकत्र येतो, मग त्या टायमाला काय केलं आपण? एकत्र येतो ना, ते ठीक आहे. त्या टायमाला आपण दोघांची बॅलन्स शीट घेतली आणि त्यातले जे ॲसेट साईड आहेत ना त्याची आत्ताची व्हॅल्यू घेतली, मार्केटची व्हॅल्यू घेतली, त्याला रिव्हॅल्यू केलं, पुनर्मूल्यांकन केलं, त्याची पुन्हा एकदा आत्ताच्या स्वरूपातली मार्केटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली. मग त्याच्यामध्ये जर काय प्रॉफिट होत असेल तो आपला कसला प्रॉफिट आहे? कॅपिटल स्वरूपाचा प्रॉफिट आहे, रेव्हेन्यू स्वरूपाचा प्रॉफिट नाही. त्यामुळं क्वेश्चन नंबर 10चं बरोबर उत्तर आहे फॉल्स. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 11. अकाउंटिंग स्टँडर्ड 14 डील्स विथ अकाउंटिंग फॉर अमलगमेशन. या प्रश्नाचं एकदम सिंपल प्रश्न आहे. या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ट्रू, यस. अकाउंटिंग स्टँडर्ड 14 जे आहे ते कशा संदर्भात डील करते? अमलगमेशनच्या संदर्भात आपल्याला ते मार्गदर्शन करते. जर अमलगमेशन झालं तर मग त्याचं अकाउंटिंग कसं करायचं ते आपल्याला अकाउंटिंग स्टँडर्ड 14च्या मध्ये सांगितलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इंडिकेट द करेक्ट आन्सर. आता आपला नेहमीचं टाईप बहुपर्याय प्रश्न. स्क्रीनवर एक प्रश्न दिसणार आणि त्याचे पर्याय दिसणार, त्यातनं जो योग्य पर्याय तो आपल्याला निवडायचा आहे. क्वेश्चन नंबर 1. अकाउंटिंग स्टँडर्ड 14 डील्स विथ. आत्ताच बघितलं आपण अकाउंटिंग स्टँडर्ड 14 कशाविषयी मार्गदर्शन करतो? ऑप्शन ए रेव्हेन्यू रिकग्नायझेशन, ऑप्शन बी डेप्रिसिएशन अकाउंटिंग, ऑप्शन सी अकाउंटिंग फॉर अमलगमेशन. एकदम सिंपल. या प्रश्नाचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी. अकाउंटिंग स्टँडर्ड 14 डील्स विथ अकाउंटिंग फॉर अमलगमेशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 2. AS 10 डील्स विथ. अकाउंटिंग स्टँडर्ड जे 10 आहे ते आपल्याला कशा संदर्भात मार्गदर्शन करते? या ठिकाणी पर्याय आहे ऑप्शन ए अकाउंटिंग फॉर फिक्स ॲसेट, ऑप्शन बी अकाउंटिंग फॉर इंटँजिबल ॲसेट, ऑप्शन सी बॉरोइंग कॉस्ट. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए अकाउंटिंग फॉर फिक्स ॲसेट. AS 10
डील्स विथ अकाउंटिंग फॉर फिक्स ॲसेट, म्हणजेच काय, प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंट. आलं लक्षात. क्वेश्चन नंबर 2चं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 3, AS5 डील्स विथ अकाउंटिंग स्टँडर्ड 5 जे आहे ते आपल्याला कशा संदर्भात मार्गदर्शन करते. आपल्यासमोर पर्याय आहेत. ए, नेट प्रॉफिट और लॉस फॉर द पिरियड प्रायर आयटम्स अँड चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसी. पर्याय बी, अकाउंटिंग फॉर फिक्स ॲसेट. ऑप्शन सी, अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट. एकदम सिम्पल आहे. AS5 2-3 वेळा आत्ताच आपल्या येऊन गेलेलं आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, नेट प्रॉफिट और लॉस फॉर द प्रायर पिरियड आयटम्स अँड चेंजेस इन अकाउंटिंग पॉलिसी. याविषयी आपल्याला AS5 मध्ये मार्गदर्शन मिळतं. त्यामुळे क्वेश्चन नंबर 3चा राईट आन्सर आहे ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 4, AS21 डील्स विथ अकाउंटिंग स्टँडर्ड जे 21 आहे ते आपल्याला कशाविषयी मार्गदर्शन करते. या ठिकाणी आपल्याकडे पर्याय आहेत. ऑप्शन ए, डेप्रिसिएशन अकाउंटिंग. ऑप्शन बी, अकाउंटिंग फॉर फिक्स ॲसेट. ऑप्शन सी, प्रिपरेशन ऑफ कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट. एकदम सिम्पल. अकाउंटिंग स्टँडर्ड 21 AS21 आहे ते कशाविषयी आपल्याला मार्गदर्शन करते. ऑप्शन सी, प्रिपरेशन ऑफ कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट. कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट आपण बनवतो, तर त्याविषयी आपल्याला मार्गदर्शन AS21 मध्ये मिळते. ठीक आहे, धन्यवाद. या ठिकाणी लेक्चर आजचं आपण या ठिकाणीच थांबूयात. लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत लेक्चरला शेअर करा. ओके, थँक्यू सो मच.